नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. तांदळाच्या खीरसाठी लागणार आहे अर्धा लिटर दूध, 2 चमचे तांदूळ मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घातले होते, खिसलेले बदाम, खिसलेलं खोबरं, खिसलेला काजू, साखर आणि विलायची. तर चला तर आपण बनवूया आता. खीर बनवण्यासाठी पहिलं आपण दूध गरम करायला ठेवू. दूध गरम होते तोपर्यंत आपण तांदूळ जाडसर वाटून घेऊ. तर बघा इथं मी जाडसर तांदूळ वाटून घेतले आहे. जास्त आपल्याला बारीक पेस्ट बनवायची नाही आहे. आता दूध गरम झालं की त्यामध्ये हे वाटलेले तांदूळ टाकून घेऊ. तर बघा आपल्या दुधाला चांगली उकळी आली, त्यामध्ये आपण हे बारीक वाटलेले तांदूळ टाकून घेऊ. आता यामध्ये खिसलेलं खोबरं, खिसलेलं बदाम आणि खिसलेलं काजू टाकून घेऊ आणि याला 5 मिनटं उकळू देऊ. आणि विलायची, साखर आपल्याला शेवटी टाकायची आहे. मिक्स करून घेऊ. याला 5 मिनटं असंच उकळून देऊ आपण. बघा 5 मिनिट झालं आहे आपली खीर उकळून. आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ. साखर टाकून घेतल्याच्या नंतर परत आपण 5 मिनटं उकळून देऊ. अशी खीर आपली 10 मिनटात तयार होऊन जाते. आता 5 मिनटं वेट करू आपण. 5 मिनिट उकळून दिली, खीर आपली तयार झाली आहे. आता बघा तयार झाली आहे आपली खीर. तांदळाची 10 मिनटात झटपट होणारी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.